तर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आजचा दिवस खास आहे, महत्त्वाचा आहे मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी आणि संपूर्ण मराठा समाजासाठी। कारण मराठा समाजाच्या आरक्षणासाठीची दिलेली हाक आणि त्यानंतर अंतरवाली सराटीमधनं आज निघत असलेला मोर्चा यासाठीची पूर्ण तयारी झालेली आहे। आज बरोबर सकाळी 10 वाजता हा मोर्चा निघेल हे मनोज जरांगे पाटील यांनी ठामपणे सांगितलेले, निर्धार केलेला आहे। एकीकडे हायकोर्टाने दिलेल्या आदेशानंतरही मनोज जरांगे पाटील हे आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत आणि मोठ्या संख्येने मराठा लोकही हे आंदोलनासाठी अंतरवाली सराटीमध्ये जाताना सध्या आपल्याला पाहायला मिळतात। एकीकडे आपण बघतोय मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनस्थळी हळूहळू गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे। मराठा समाजाचे लोक, मराठा बांधव हे आसपासच्या परिसरातनं दाखल होत आहेत अंतरवाली सराटीत। इतकंच नव्हे तर त्यांचा जो मार्ग असणार आहे त्या मार्गात सुद्धा अनेक मराठा बांधव हे सहभागी होतील। हायकोर्टाने आदेश दिलेले आहेत की काळ हा अर्थातच गणपतीचा आहे। मुंबईमध्ये मुळातच गणपती काळामध्ये गणेशोत्सव काळामध्ये प्रचंड गर्दी असते आणि त्यामुळे तुम्ही या ठिकाणी जाऊ नका। नवी मुंबई खारघर या ठिकाणी तुम्ही तुमचं आंदोलन करू शकता। मात्र हा आदेश असताना सुद्धा किंवा उच्च न्यायालयाचे निर्देश असूनही आम्ही आंदोलनावरती ठाम आहोत ही भूमिका जरांगे पाटलांनी घेतलेली आहे आणि काहीही झालं तरी आम्ही मुंबईत येणारच असं म्हणत एकीकडे गणपतीची मूर्ती सुद्धा सोबत घेऊन अनेक जण हे अंतरवाली सराटीतनं निघताना आपल्याला पाहायला मिळतात। आजचं संपूर्ण मोर्चाचं स्वरूप